नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे शंका समाधान यामध्ये 12वी इतिहास प्रकरण पहिले भाग 1 यामध्ये महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थ्यांनी प्रकरण पहिले यावरती अनेक शंका प्रश्न विचारलेले आहेत। त्यापैकी आज आपण 2 प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत, म्हणजेच विद्यार्थ्यांच्या 2 शंका आणि त्याचे समाधान या ठिकाणी आपण करूया। तर सुरुवात करूया आपण शंका समाधान भाग 1 12वी इतिहास प्रकरण पहिले। यामध्ये अनेक विद्यार्थ्यांची एक शंका आहे, 12वी इतिहास विषयाचे घटक प्रकारानुसार गुण विभागणी समजावून सांग। तर या ठिकाणी आपण एकूण 12वी इतिहास मध्ये आपल्याला 12 प्रकरणे आहेत आणि 10 घटक आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही लक्षात या ठिकाणी घ्यायचं। 12 प्रकरणे आणि 10 घटक आपल्याला देण्यात आलेले आहेत आणि प्रकरणानुसार या ठिकाणी विकल्पासह आपल्याला 115 गुण आहेत। आपली कृतीपत्रिका आराखडा 80 गुणाचा आहे। एकूण 7 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आणि 80 गुणासाठी विकल्पासह 115 गुण आहेत। प्रकरण नुसार या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिल्या प्रकरणाला 10 गुण आहेत, दुसऱ्या प्रकरणाला 10 गुण आहेत, तिसऱ्या प्रकरणाला 9 गुण आहेत, चौथ्या प्रकरणाला 10 गुण आहेत, 5व्या प्रकरणाला 5वे आणि 6वे प्रकरण मिळून एक घटक बनतो, चौथा घटक 5वा घटक, याला 19 गुण आहेत। 6व्या प्रकरणाला 9 गुण आहेत, 7व्या प्रकरणाला 10 गुण आहेत, 8व्या प्रकरणाला 8 गुण, 10व्या प्रकरणाला 10 गुण आहेत आणि 10वा घटक जो आहे 11वा आणि 12वा प्रकरण मिळून 20 गुणासाठी, त्याला आपण मोठी इमेज करून बघू। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पाहत असताना आपण सर्वात पहिले वही आणि पेन सोबत घेऊन बसायचं आहे आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढून त्या ठिकाणी आपल्या वहीमध्ये नोंद करून घ्यायचा। तुमचा जो प्रश्न होता या ठिकाणी प्रकरण 1 2 3 4 त्यानंतर 5वं आणि 6वं प्रकरण हे दोन्ही मिळून 19 गुण आहेत आणि 11वे आणि 12वे प्रकरण मिळून 20 गुणासाठी आपल्याला आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। आता एक 10 घटक जे आहेत आपले 10 घटक आणि आपल्याला 12 प्रकरणे आहेत। आपण या ठिकाणी 12 प्रकरणानुसार अशा प्रकारे आपल्याला गुण विभागणी देण्यात आली। तुमचा जो प्रश्न होता, शंका होती, त्याचं निश्चितच समाधान झाला असेल। यानंतर आपण पाहूया विद्यार्थ्यांचे यानंतरची शंका होती, नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा, याविषयी मार्गदर्शन करणे। तर हा आपल्याला कृतीपत्रिका आराखड्यामध्ये प्रश्न 3 अ हा त्या ठिकाणी विचारला जातो। नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा, अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न हा विचारला जातो 5 गुणासाठी आणि 5 प्रश्न विचारले जातात आणि 5च गुण असतात। तर नकाशाचा या ठिकाणी पाहत असताना पेज क्रमांक पुस्तकामधील 5 पेज क्रमांक पृष्ठ क्रमांक 5 वरती हा नकाशा देण्यात आहे आणि यामध्ये पाहत असताना मुख्य दिशा आपल्या लक्षात असणं आवश्यक। वरती उत्तर, एकदम खाली दक्षिण, उजव्या साईडला पूर्व दिशा आणि डाव्या साईडला पश्चिम दिशा, या मुख्य दिशा आपल्याला माहिती असणं आवश्यक। तर नकाशाचे निरीक्षण करायचे आपल्याला आहेत आणि त्याच्यावर आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नाचे आपण उत्तर लिहायचे आहेत। तर आपण पाहूया पहिला प्रश्न कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो। हा नकाशा कोणत्या विषयावर आहे किंवा वरील नकाशाचे शीर्षक कोणते, अशा प्रकारे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला 1 गुणासाठी। तर या ठिकाणी आपण जर नकाशा पाहिला
या ठिकाणी शीर्षक दिलेलं आहे बघा, सागरी सफरींचा मार्ग. म्हणजे भू संशोधकांच्या सागरी सफरीचा मार्ग म्हणजे सागरी सफरीचा मार्ग या विषयावर हा नकाशा आहे किंवा या नकाशाचे शीर्षक आहे. या सागरी सफरीचा मार्ग याला अंडरलाईन आपण करायचा आहे. एक गुणासाठी एक प्रश्न, अशा प्रकारे 5 प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले. तर दुसरा प्रश्न काय आहे विचारलेला आहे, सन 1948 मध्ये वास्को द गामा कोणत्या बंदरात पोहोचला. तर या ठिकाणी आपण पाहायचं आहे, हे वास्को द गामा या ठिकाणी दिसत 1498 कुठं पोहोचला, इथं दिल्यावर कालिकत बंदरामध्ये पोहोचलेला आहे. तर आपण उत्तर लिहायचं, सन 1498 मध्ये वास्को द गामा कालिकत बंदरात पोहोचला. कालिकतला अंडरलाईन करायचं. त्या नकाशामध्ये आपण पाहायचं वास्को द गामा या ठिकाणी दिसत आहे 1498 आणि कुठं पोहोचलेला आहे, कालिकत बंदरामध्ये पोहोचलेला आहे. यानंतरचे प्रश्न आपण पाहूया, आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाचे नाव लिहा. तर आफ्रिका खंडाचं दक्षिण टोक कोणतं आहे, आता हे दक्षिण आफ्रिका आहे की नाही. दक्षिण आफ्रिका या ठिकाणी दक्षिण आफ्रिका या ठिकाणी दक्षिणेचे टोक या ठिकाणी लिहिलेलं आहे नाव केप ऑफ गुड होप. तर याचं उत्तर काय, आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाचे नाव केप ऑफ गुड होप. केप ऑफ गुड होपला अंडरलाईन या ठिकाणी करायचं, नकाशामध्ये पाहिजे. दक्षिण आफ्रिका या ठिकाणी याचं दक्षिण टोक आफ्रिकेचं दक्षिण टोक केप ऑफ गुड होप. यानंतरचा प्रश्न आपण पाहूया विद्यार्थी, नकाशात दर्शवलेले उत्तर अमेरिकेतील ठिकाण कोणते. आता अमेरिका पाहावं लागेल, त्याच्यामध्ये उत्तर अमेरिका. आता उत्तर अमेरिकेतील ठिकाण कोणतं आहे या ठिकाणी पहा, मेक्सिको दिसत आहे या ठिकाणी. उत्तर अमेरिका दर्शवलेलं ठिकाण आहे मेक्सिको. उत्तर कसं लिहायचं या ठिकाणी, नकाशात दर्शवलेले उत्तर अमेरिकेतील ठिकाण मेक्सिको हे आहे. मेक्सिकोला अंडरलाईन करायचं. त्यानंतर 5वा प्रश्न, पृथ्वी प्रदक्षिणेचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्या प्रवाशाचे नाव या नकाशाद्वारे समजते. आता या ठिकाणी पहा, पृथ्वी प्रदक्षिणा करणारा हे बघा, इथूनही दिसत आहे, इकडूनही दिसत आहे, इथे दिसत आहे. पूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा अशी प्रकारे केली. कोण केलंय, मँगलेन. हे बघा मँगलेन. या ठिकाणी आपण नकाशाचं व्यवस्थित निरीक्षण करायचं. इथून पूर्णपणे सगळीकडे आपल्याला मँगलेन त्या ठिकाणी पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचं त्या ठिकाणी पृथ्वी प्रदक्षिणेचा प्रयत्न करणाऱ्या मॅगलेन प्रवाशाचे नाव या नकाशाद्वारे आपल्याला समजते. मॅगलेनला अंडरलाईन करायचे. अशा प्रकारे प्रश्न 3 अ मध्ये आपल्याला 5 गुणासाठी हा प्रश्न विचारला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, तो तुमच्या शंकाचं समाधान नक्कीच झाले असं निश्चित. तर अशा प्रकारे भाग 1 संपलेला आहे. भाग 2 मध्ये आपण भेटूया, शंका समाधान 12वी इतिहास प्रकरण पहिले. भेटूया विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद. पुढील भागात